गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता आम्ही जम्मूमध्ये काल रात्री इथं 11:30 वाजले आम्हाला यायला. इनमध्ये स्टे केला होता. आता इथून निघतो आहे आम्ही श्रीनगरकडं. आता बघूया रामबनमध्ये थांबवलं तर तिथं परत स्टे करावं लागेल असं चान्सेस आहेत. नाही थांबवलं तर बरं होईल. आणि 5:30 तास दाखवतं आहे, पण मला वाटत नाही 5:30 तासात पोचेल म्हणून. 8-10 तास पकडून चालायचे जायचं म्हणलं तरी. निघायचं का? कालपासून जवळपास 350 किलोमीटर चालवलं आहे आम्ही. आज बघूया किती चालवलं. आता जम्मूमध्ये आहे. आता वाजलेत जवळपास 8 वाजले राव. आम्हाला निघायचं होतं 7 वाजता, तर 8 वाजलेत. आता बघू किती वाजता पोचतोय ते. आणि इथं पाकिस्तानचं टायमिंग दाखवत होतं कधी कधी अँड्रॉइड फोनमध्ये. तो एक इश्यू आहे. मी अलाराम लावला होता, बट नशीब आयफोनमध्ये दाखवतं आहे टाईम क्लिअर बरोबर, पण अँड्रॉइडमध्ये दाखवत नाही आहे. काय आलं? हा एक इश्यू आहे. नेटवर्क जाते इथं. नेटवर्क म्हणजे त्यांनी वायफायला कनेक्ट केलं होतं हॉटेलमधले. आता इकडे सिम कार्ड नाही आहे. आमच्याकडे आहे सिम कार्ड. आता 2-3 जणांकडे आहे सिम कार्ड. तुम्ही आलात तर एक एअरटेल किंवा एक जिओ घेऊन या. दोन्हीपैकी एक. जास्त करून एअरटेल चांगलं चालतं इथं. आता जम्मूमधनं जस्ट बाहेर निघालो आहे आम्ही सिटीतनं. रामबनला चाललो आहे. आता किती वेळ लागतो काय माहिती रामबनला पोहोचायला. इथल्या रोडवर म्हणजे घाटामध्ये जरा व्यवस्थित चालवा. थोडे गडबड नका करू. ओव्हरटेक करायची तर गडबड नका करू. त्याला सांगतो जरा. आत्ता इथं नाश्ता करायला थांबला हायवेच्या शेजारीच, कारण इथं हॉटेलमध्ये तर काय नाश्ता भेटला नाही. मग इथंच थांबलो आहे. आत्ता जस्ट नाश्ता झाला. नाश्त्याला काय मॅगी खाल्ली आम्ही. आता निघालो आहे मॅगी खाऊनच. भावांना फुल मजा येते गाडी चालवायला. तर ग्रुप पण आहे त्यामुळे जरा अजून भारी वाटते. आता श्रीनगरला बहुतेक आम्ही संध्याकाळीच पोचू. अरे आत्ता वाजलेत 9. हां 9 वाजलेत. आता इथून पुढं किती वेळ लागतोय काय माहिती. आता फ्युलअप करतो जरा, कारण की पेट्रोल कमी आहे. रेंज पण जाईल तसं, पण भरलेलं काय वाईट आहे. आयला क्लॅप बांधत राहिला परत. नाही भरून येतच. भावांना आत्ता फुल मागे चेकिंग चालली होती. फुल स्ट्रिक्ट चेकिंग चालू आहे. ट्रॅफिक पण जाम होतं आत्ता. मी काही शूट केलं नाही सिक्युरिटी. आता चाललो आहे आम्ही उधमपूरकडं. बघू
बघूया किती वेळ लागतात तिथं. उधमपूर बहुतेक 30 किलोमीटर काहीतरी होतं. ते मागं 3 जण राहिले. बसवालेले डेंजर आहे तिथले, काय मध्येच थांबवतात डायरेक्ट. इंडिकेटर नाही काय नाही, आपल्यासारखेच दिसते. बघा मध्येच थांबवली गाडी. आत्ता आम्ही उधमपूरमध्ये पोचलोय. हां उधमपूरच आहे. उधमपूरमध्ये पोचलोय. आता इथून श्रीनगर 180 काहीतरी 170 आहे. बघा किती वेळ लागतो पोचायला. आत्ता आम्ही उधमपूर क्रॉस करून थांबलोय. पुढं एक जण यायचं राहिलं होतं, त्यामुळे त्यासाठी थांबलो होतं. नंबर झालं, क्लायमेट एक नंबर झालं इथलं सगळं. फुल ब्ल्यू स्काय वगैरे. कुठं घरं बांधली तर डेंजरच लोक. लँडस्केप एक नंबर आहे इथला. आता पहिलाच टनेल आलाय, छोटा दिसतोय पण चैन लय आवाज करायला लागली राव. बघायला लागला चैन लूप वगैरे चैन क्लीन करावं लागणार आहे. डेव्हलपमेंट फुल जोरात चालू आहे इथं. ब्रिज वगैरे सगळे टनल बिनलचं काम चालू आहे. एक थोड्या वर्षांनी 2-3 वर्षांनी कमी वेळ लागेल जम्मू टू श्रीनगरला. आता पुढं रस्ता कसा आहे ते बघूया. रामबनचा तो सगळ्यात डेंजर आहे म्हणतात. बघ गेल्या वेळेस कळेल तिथं. मित्रांनो जो समोरचा डोंगर बघताय तिथंच वैष्णवदेवीचं मंदिर दिसतंय. नेक्स्ट टाईम कधी प्लॅन झाला तर बघू. ह्यावेळेस तर पॉसिबल आहे, पण नेक्स्ट टाईम फॅमिलीला घेऊन यायचं प्लॅन आहे. आलो तर येईल तिकडं. इकडनंच दर्शन घेतो आता. सिक्युरिटी चेकिंग फुल खतरनाक आहे इथं. हां श्रीनगर 180 अजून. आरबीआई चेकपोस्ट आहे बहुतेक. सल्यूट देतो मी. भारी वाटतं माहिती का. माझी पण इच्छा होती लहानपणी नेव्हीमध्ये जायची, पण काय ते सगळे प्रॉब्लेम्स असल्यामुळं इकडचं तिकडचं कॅन्सल केलं. आमचे चुलते वगैरे आहेत आर्मीमध्ये. आता एक मित्र पण आहे कारगिलमध्ये, हे सॉरी हानलेमध्ये एक मित्र आहे, त्याला पण भेटायचं आहे. तो पण पोस्टिंगलाच आहे. तिथं गेल्यावर आता कळेल. या आर्मीच्या जवानांमुळेच आपण सेफ आहे आणि असं मोकळं फिरू शकतो. काय कोणाची रिस्क नाही काय नाही, असं बिंदास फिरू शकतो. आपल्याला घरी बसल्यावर वाटतं असं की काय नसेल नॉर्मल आहे, पण इथं आल्यावरच कळतं की भाई डेंजर आहे. डेंजर रिस्क आहे त्यांची लाईफ सगळ्यात डेंजर रिस्कमध्ये. कोण येऊन कधी येऊन गोळी मारून जात किंवा काय करेल सांगता येत नाही.
काय नजारा आहे. आपलं सह्याद्री पण काही कमी नाही आहे. काश्मीर पण भारीच आहे. लँडस्लाईड झालेली दिसते. बापरे, थोडंसं झाड राहिलंय माझं इथं. दगड आलाय खाली. दगड पडलीत का ठेवली त्यांनी दगड काय माहिती. ठेवलीत वाटतं. मला जरा भूटानला आल्यासारखे फील होते, कारण की मी 2017ला गेलो होतो भूटानला मित्रांसोबत फिरायला. तसंच सेम वाटतंय जरा. लँडस्केप थोडं थोडं तसंच वाटायला लागलं आता. आत्ता रामबनच्या इथं अलीकडे थांबलोय आम्ही. चेकपोस्ट आहे बहुतेक. लय वेळ थांबवतात बाबा इथं. हो ना, आत्ता सोडलं त्यांनी. एक अर्धा पाऊण तास गेला इथंच. तुम्ही जर जम्मू ते श्रीनगर करणार असाल ना, तर सकाळी लवकर निघा, 5 वाजताच वगैरे निघा, तरच तुम्हाला चान्स भेटेल. आणि हा अमरनाथ यात्रा चालू असल्यामुळे ना, ते सिक्युरिटी चेक भरपूर करतात. आता मी एकटाच मागं राहिलो आहे. ठीक आहे, मी कवर करत कसं त्यांना. अरे इथं परत थांबलोय. नुसते स्टॉप आहेत. अरे बापरे, साईडला काय दिसतं डेंजर. माझी गाडी बसती का नाही काय माहिती. आवडत दिसतंय. बसली 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 बसली. बाकी कारवाल्यानं थांबवलं होतं इथं. आम्हाला बाईकरला सोडलंय. भारी टनल आहे यार. हा बहुतेक रामबनला कनेक्ट करता. हा एक नंबर टनल आहे, एक नंबर. असं वाटतं बाहेरच्या देशात चालत आहे गाडी. भरपूर लांब आहे मित्रांनो टनल. आता हा बहुतेक रामबनला कनेक्ट करतो उधमपूर पासून. भावानं हा टनल काही संपना. अटल टनल सारखाच दिसतोय मोठा. किती किलोमीटरचा काय माहिती. आता कुठे टनल संपला. लय मोठा लॉंग टनल दिसतोय तो. लॉंग टनल होता बहुतेक, कारण की बहुतेक काय होतच. रामबन 18 किलोमीटर, श्रीनगर 148. आत्ता वाजलेत 11:30. आता पोहोचायला किती वेळ लागतोय काय माहिती. रामबनमध्ये पण परत थांबवतात आणि दोनच्या आत ते या म्हणतात. दोनच्या नंतर सोडत नाहीत वाटतं रामबन नंतर. त्यामुळे तुम्ही 2च्या अगोदरच निघा जायचं असेल तर.
आता आम्ही दोघंच राहिलो मागं, तरी करतो कवर, काय एवढं काय प्रॉब्लेम नाही. लँडस्लाईड बघा मित्रांनो कशी झाली, बहुतेक अगोदर झालेली दिसते. डायरेक्ट डोंगरच हे झालाय. भावांना उगीच काश्मीरला जन्नत नाही म्हणत हा. एक नंबर क्लायमेट झाला इथला, डोंगर वगैरे तर कसले भारीत. अरे कसले पट्ट्या मारलेत बघा, डेंजर. आईला कंट्रोलच होईना गाडी या पट्ट्यांवर. भावानं तुम्ही जर लडाख राईड करत असाल ना तर जम्मू काश्मीर मार्गे येत जावा, कारण की हाच सिनिक रूट आहे. मनाली मार्गे येण्यापेक्षा हा रूट केलेला कधी पण चांगला, एक नंबर व्हॅली. फक्त तुम्हाला सकाळी लवकर निघायला लागेल. आत्ता आम्ही रामबनमध्ये, कारण की मनाली मार्गे जर केलं ना तर हे जाताना दिसणार नाहीत, हे मागच्या साईडला दिसणार. त्यामुळं तुम्ही येणार असाल तर जम्मू मार्गेच या, जम्मू श्रीनगर मार्गे. ह्याला एक घाई झाली नुसती. कसला डंपरवाले, इकडचे पण डंपरवाले डेंजरच येतात, ऐकतच नाहीत, नुसते ऑन देत चाललाय. नदी बघू शकता, खतरनाक आहे. कुठली नदी आहे? हा, ऑइल सांडलंय ना, त्यामुळे तो म्हणला हळू चालव. हा, भावानं बघू शकता आता ऑइल सांडलं होतं, आर्मीवाल्यांनी हळू चालवायला सांगितले. ते सेफ्टीसाठीच आहेत आपल्या, बाकी काय. आता आम्ही रामबन क्रॉस केलंय. जसं जसं पुढं चाललंय तसं जसं नजारे एक नंबर होत चाललेत. काश्मीर इतकं भारी आहे, पण फक्त सिक्युरिटी रिजनमुळे जरा प्रॉब्लेम होतो. सेफ नाही वाटत कधी कधी. त्यामुळं आता ते पहलगाम अटॅक, परत पुलवामा, सगळं इथंच झालेलं, त्यामुळं जरा भीती वाटते. पण ठीक आहे, थोडे रिस्क घेऊन यावंच लागतंय. आता बघा ना, हे जवान इथं बघा, इथं एक पोस्ट आहे, मी जास्त दाखवत नाही, पण घरापासून इतकं लांब आहेत ते. कसे राहत असतील काय माहिती एवढं लांब.